आता बोल. हॅलो. चला प्रणेश चौलकर, आपण लवकर माईक पाशी यायचंय. प्रणेश चौलकर, इस्माईल चाऊस आणि कोण रे, सामित तांबारे, या दोघांनी जर हॅट्रिक घेतली तर साकिब जीवराकडनं 1,000 रुपयाचं बक्षीस आहे दोघांनाही. हाँ हमारे सामने गूगल पे किया जाएगा. मुबीन आणि साबिर सलामीची जोडी तर गोलंदाजीसाठी आलाय सामिद. 1 मिनिट सर थांबायचं आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय सामितच्या. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आयन बॉईज संध्याकाळी नो चेंडू आणि नो+1. नो+1 म्हणजे या 2 धावा जोडल्या गेल्या. 1 चेंडू 6 धावा बिनगडी बाद आयन बॉईज या संघाच्या. पुढचा चेंडू, काय क्षेत्ररक्षण केलं वा. टेकताना क्रिकेटमध्ये टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की नो डाऊट चौका होता. साहिल मला वाटतं त्या क्षेत्ररक्षणाचं नाव आहे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते, कारण की मला वाटतं पहिली वेळ आहे सामना खेळायची. आणि चौकार मारण्याच्या नादात षटकार मारलाय आणि हॅट्रिक मारली तर 1,000 रुपये साकिबकडून. पहिला गडी बाद झालाय. रियान जागा सांभाळेल आणि ती क्षमता आहे रियानकडे. लेफ्ट हँड बॅट्समन आहे. पुढचा चेंडू सुंदररित्या टोळवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि 1 गडी बाद झालाय. धावफलकावर धावा लागल्यात 6. अतिरिक्त आणि अतिरिक्त धाव जोडली गेली खातात. धावसंख्या झाली 7. 1 गडी बाद. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक इनला असेल रियान. पुढचा चेंडू टुंडरिटा टोळवला. आता हा चौकार असेल आणि चौकार आलाय. धावसंख्या झाली 11. मागडे षटक ठरतंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पहिल्या षटकातला सामना केला रियान. पुन्हा एकदा सुंदररित्या टोळाला. झेल होईल का, आणि झेल झालाय. फलंदाज बाद. रियानला माघारी पाठवलंय. मागडे षटक ठरलंय खरं, पण 2 गाडींना तंबूच्या आश्रयाकडे धाडले. ते म्हणजे मागडे फलंदाज रियान आणि सादिप, या 2 फलंदाजाला माघारी पाठवण्यात यश आलंय गोलंदाजाला. 11 धावा खर्च केल्यानंतर. अब्रार दुसरं शतक हाताळेल. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं.
आणि कप सुप्यान आलाय फलंदाजीसाठी आणि पंचांनी एक धाव घोषित केली. तिथं आमचा फिल्डर आहे, आयोजक आहेत तिथं. मुबिन सुफियान सुंदर गोलंदाजी, पण ही अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव जवळली जाईल खात्यात आणि जेवढ्या अतिरिक्त धावा द्याल तेवढ्या तुम्हाला बॅटने करावे लागतील. 13 धावा. सुफियान सुंदर गोलंदाजी. साकीब कुठं ठेवला होता या गोलंदाजाला? चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी करतोय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाईल का? आणि एक धाव. धावसंख्या झाली 14, चेंडू झाले 3. नो प्लस चौका, म्हणजे या नो प्लस 4 अशा धावा लागल्यात. धावसंख्या झाली 19 धावा. 3 चेंडू 19 धावा. तीन चेंडू आणि 19 धावा. चेंडू सुंदर गोलंदाजी करतोय, पण 4 चेंडू 20 धावा. पुढचा चेंडू सुंदर क्षेत्रक्षम पाहायला मिळालं 5व्या चेंडूवरती आणि धावसंख्या झाली 21 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या शतकातला आणि या 2 धावा. धावसंख्या झाली 23 धावा. 2 षटकाच्या अखेर धावसंख्या झाली 23. पहिल्या शतकात धावा खर्च केल्या होत्या 11 आणि दुसऱ्या शतकात धावा खर्च केल्यात 12. चल फास्ट काढायचं आहे, दोन्ही संघांना विनंती असेल. आवेश तिसरं शतक हाताळले, वैयक्तिक पहिलं. आवेशला कमबॅक करावं लागेल, कारण पहिल्या शतकात धावा खर्च झाला त्या 11, दुसऱ्या शतकात धावा खर्च झाला 12. आता आवेश काय करतोय आपल्या संघासाठी? कमबॅक करेल का? पहिलाच चेंडू अतिरिक्त. आवेशने सुरुवात कचाल केली, पण कमबॅक करेल का? कारण पहिल्या चेंडूवर धावा खर्च केली. सुंदररित्या टोळवला आणि चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. धावचित होईल का? पंचांनी अपील फेटावली. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एका चेंडूवर एक धाव खर्च केली आवेशने. दुसरा चेंडू सुफियानसाठी. सुफियान चांगली खेळी करतोय, कारण त्याला माहिती आहे की पहिला चेंडू निर्धाव गेलाय, दुसरा चेंडू निर्धाव गेला तर धावा थोड्याशा रोखल्या जातील. स्ट्राईक इनला आणले मुबीनला. मुबीन त्या ताकदीचा आहे की चौकार मारू शकतो संघासाठी. सुंदररित्या टोळवला क्षेत्ररक्षक आयाने गचाळ क्षेत्ररक्षण आणि चांगलं बॅकअप मिळालं. भले क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळले तरी चालेल, फक्त चौकार होणं गरजेचं होतं. ते काम क्षेत्ररक्षकाने पूर्ण केलंय. मुबीनला वाटलंही नव्हतं की चेंडू आडेल, पण तो आडला गेला आणि 3 धावा संघासाठी वाचवल्यात. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 4 चेंडूचा खेळ संपला, 2 चेंडू बाकी. सुंदर गोलंदाजी अवेची. मी मला हा गोलंदाज कमबॅक करेल आणि केलंय. अखेरचा चेंडू आहे. सुफियानला जागेवरती ठेवलंय, कारण मुबीनला स्ट्राईकवर आणता आलं नाही. फक्त 3 धावा खर्च केल्या 3 चेंडू 5 चेंडू मध्ये. चौकार आलाय शेवटच्या चेंडूवर. चांगलं शतक होतं, पण त्या शतकाचं पुरं गणित बिघडून टाकलं या चौकाराने. आणि धावसंख्या झाली 30 धावा. ओव्हर झाली. शेवटचा चेंडू होता. हा शेवटचा चेंडू होता.
मी 1-2 गोष्टच वेळी म्हणलं की शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 3 धावा खर्च केल्या होत्या 5 चेंडूत आणि शेवटच्या चेंडूवर चौकाराला धावा खर्च केल्या 7. नवीद स्ट्राईक इनला असेल मुबीन सामना करण्यासाठी. नवीदला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 30 धावा झाल्यात, धावफलकावर लागल्यात. पहिला चेंडू फुलटॉच, एक धाव. चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सुप्यानला काहीतरी करावं लागेल कारण एक चौकार आलाय. सुंदररित्या चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता पण सफल राहिला. पुन्हा एक धाव आली. चांगली गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. पुढे येऊन चौकार मारण्याचा प्रयत्न होता मोबीनचा पण गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या झाली 34. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदररित्या टोळवला क्षेत्ररक्षण आहे. चेंडूवर 4 धावा, हे चांगलं शतक पाहायला मिळत आहे. 5 धावा आल्यात सॉरी. आणि झेलबाद होईल का? झेलबाद. शेवटचा मुबीनला स्ट्राईकला आणायचं होतं सुप्यानला कारण शेवटचा चेंडू खेळला असता, एक चौकार आला असता, संघात धावसंख्येची भर पडली असती पण बाद झालाय. मोहम्मद येईल त्याची जागा सांभाळायला शेवटचा आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी. शेवट सुफियान आउट झालाय, मोहम्मद आलाय. मोहम्मद शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू. आणि काय केलं सुफियानने? एक चेंडू डॉट घालवला, मोहम्मदने एक चेंडू डॉट घालवला आणि मोनिमला नॉन स्ट्राईकला उभं केलं. म्हणजे धावफळ काय हलते ठेवलं नाही. 3 चेंडू निर्धाव गेले या षटकातले. धावसंख्या झाली 35 धावा. 36 धावांची गरज आहे विजयासाठी वालवट या संघाला. सगळ्यात चांगले शतक हाताळले नवीनने. 2 गडी बाद केले आणि 5 धावा खर्च केल्यात आपल्या शतकात. चला फास्ट करायचं आहे आयन बॉईज. तर यान फास्ट करायचं आहे. चला फास्ट करायचं आहे. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक इनला नवीद, नॉन स्ट्राईक इनला अब्रान. या जोडीवर दमेदार असेल कारण की 36 धावा धावफलकावर लागल्यात आणि त्याचा पाठलाग करायचा आहे. रिया नाही गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी पाहायला होती रियांची. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू आणि दुसरा चेंडू निर्धाव आणि विकेट. नवीदला माघारी परतावं लागेल. खातही फोडू शकला नाही नवीद कारण रियान ताकदीचा गोलंदाज आहे. टचमध्ये आहे, चांगला खेळ आहे त्याच्याकडे. तो आपल्याला इस्माईल जागा सांभाळेल नवीदची. पुढचा चेंडू आणि पंच, चौकार. हॅट्रिक मारली तर
सापिक करून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. पहिला चौकार आलाय, फक्त 2 चौकार मारायचे आहेत. रियान सुंदर गोलंदाजी, बॅक चांगले रियानचं. 4 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद केलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकातल्या रियानचा. इस्माईल सामना करेल रियानचा. थोडंसं क्षेत्रक्षात बदल करताना आता हा चेंडू नक्कीच वाईट घोषित करतील पंच. 5 धावा, सुंदर फलंदाजी. धावसंख्या झाली 6. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. स्ट्राईक चेंज नाही डिक्लेअरला, सॉरी स्ट्राईक चेंज आहे. जेल होईल का, आणि जेल झालाय. दुसरा गडी बाद वालवटीय संघाचा. 2 गडी बाद झालेत एका षटकात आणि 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 या धावसंख्येवर 2 गडी तंबूच्या आश्रयाखाली फास्ट करायचे. रियान, मुबीन, इस्माईल तुम्हाला विनंती असेल, कारण अजून सामने आपल्याला खेळवायचे आहेत. लतीफ, चांगली फलंदाजी करावी लागेल इस्माईलला, कारण की खूप मोठं लक्षाचा पाठलाग आणि ती ताकद आहे त्याच्याकडे. फुलटॉस चेंडू घटका धावचे तर होईल का, पंचांचा निर्णय येईल. पंच तो आमच्यापर्यंत पोहोचत नॉट आउट. लतीफ, वाईट चेंडू घोषित केला पंचाने. सुंदररित्या टोलवला आणि नो रन. पुढचा चेंडू, सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. इस्माईलकडे ताकद आहे, कारण की 2 जे ताकदीचे फटके लावलेत ते खरोखर सुंदर होते, पण त्याचं क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव आली. 3 चेंडूचा खेळ संपलाय. सुंदररित्या टोलवला आडव्या बॅटने, पण 2 धावा लागतील. लतीफ चांगली फलंदाजी करतोय आता. 2 धावा संघासाठी जोडल्यात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे मुनीमच्या गोलंदाजीतला, म्हणजे दुसऱ्या शतकातला. सुंदररित्या टोळवला. क्षेत्ररक्षक आहे आणि मध्ये सुप्यानकडून चौकार गेला असता, पण नशिबाची साथ लाभली आणि 1 धाव आली. दुसरं शतक समाप्त झालं आणि त्या धावसंख्या झाली 11. 11. 11 धावा लागल्यात धाव फळकावर. पहिल्या शतकात धावा खर्च झाले 6 आणि दुसऱ्या शतकात धावा खर्च झाल्यात 5. हा नुसता कॉल करतोय. आला तुषार पण नाही ना. कोण आहे तुषार? काय केलं पाहिजे? टीम भरायचे. हॅलो. सुफियान, इस्माईलकडे ताकद आहे. सुफियानचा चेंडू सुंदररित्या टोलला. क्षेत्ररक्षक आहे मुबीन, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव आली आणि
दुसरी कोणती टीम असते 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. साकिब हसतोय, त्याने 2 धावा कंप्लीट केल्याच असत्या. 2 चेंडूवर 2 धावा आल्या. तिसरा चेंडू सुंदरीच्या टोळवला आपण, तो टोळवलाय कोणाकडे तर गोलंदाजाच्या हातात, म्हणजे तो चेंडू निर्धाव. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडू येणे बाकी आणि एसटी चित विकेट गेली. आता 2 चेंडूचा खेळ बाकी. ती गेला आणि त्याची जागा सांभाळेल साहिल आहे वाटतं. वाईट. नक्कीच साहिल एक चांगली खेळी करून जाईल आपल्या संघासाठी. सुंदर रिटा टोलवला, ताकदीचा पण क्षेत्ररक्षक चुकीचा, तो म्हणजे रियान. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या शतकातला. धावसंख्या आली 15. इस्माईल चांगली फलंदाजी करतोय. इस्माईलला चांगलं माहिती आहे की रन करणं गरजेचं आहे. 2 धावा आल्या. धावसंख्या झाली 17. 3 षटकाच्या अखेरीस धावफलकार धावा लागल्या 17. या षटकात धावा खर्च झाल्यात 6. सहा चेंडूने 19 धावांची गरज आहे. 4 चौके. पहिला चेंडू आडव्या बॅटनीकडून चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धाव उचित होईल का? आणि आधीच गाडी स्लो झाली, त्याच्यामुळे तुम्हाला माघारी यावंच लागेल. साहिल धावचित. सुंदर इटा टोळावर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पिया निर्धाव. त्याला किंकोळी बरोडकर रेडी राहायचंय आणि विजय होईल तो किंकोळी बरोडकर बरोबर सामना खेळेल. पंच काय निर्णय? डॉट बॉल. धन्यवाद. हा वाईट आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदरीटा टोलवला आणि हा आलाय चौकार. उशिरा का होईना पण मी काय करू शकतो ते दाखवून दिलंय. तुम्ही जेव्हा असे चौकार माराल तेव्हा तुम्ही जेव्हा 5व्या क्रमांकावर येत असाल तर नक्कीच तुम्हाला करणारा 2ऱ्या क्रमांकावर पाठवेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता पण चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये आणि सामन्याची समाप्ती झाली. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघांचे कौतुक. तुम्ही सहभाग घेतला त्याच्यामुळे आम्ही तुमचे आभारी आहोत. चला किंग कोहली, विराट कोहली, आयन बॉय नाणेफेकीसाठी यायचंय. मॅन ऑफ द